आज निकाल आहे, काय प्रतिक्रिया आहे आपली काँग्रेसमध्ये काय? एक पक्षांतर बंदीचा कायदा करण्यात आला. त्यामध्ये उद्देश असा आहे की जी फोडतोड होत असायची सदस्यांच्या कोणत्याही मार्गानं पक्ष फोडून दुसरी सत्ता बनवली जात असायची, त्याला कुठंतरी पायबंद घालावा हा प्रयत्न राहिलेला आहे आणि त्याकरता कायदा बनवला आपण. परंतु आता नेमका आज निर्णय जो होईल, शेवटी सर्वसामान्य माणसाला सुद्धा लक्षात येतं. गावातल्या साधा माणसाला विचारलं तर कोण फुटून गेलं कोणत्या पक्षातून हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. अशा वेळेस तुम्ही न्याय करणार का नाही हे सिद्ध करणार, या देशामध्ये लोकशाही राहणार की नाही हे सांगणारा आजचा निर्णय आहे. सर्व कायदे धाब्यावर बसून सत्ता घ्यायची आणि त्याच्यातून ती सत्ता राबवायची हे जे चाललेलं आहे त्याला पायबंद घालण्याकरता ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतलं पाहिजे. दुर्दैवानं जे चाललेलं आहे देशामध्ये ते आज उद्या सिद्ध करावं लागेल अध्यक्षांना की नाही आम्ही कायद्यानं चालतो. अपेक्षा आहे त्यांच्याकडून. शेवटी असं आहे की न्यायानं म्हटलं तर तो निर्णय सामान्य माणूस सुद्धा देईल की जे पक्ष शिवसेना फुटली असेल किंवा राष्ट्रवादी फुटले असेल हे यामध्ये कोण फुटलं आणि पक्ष सोडून कोण गेलं हे सामान्य माणसाला विचारा ना, सामान्य माणूस सांगेल आणि तो खरा न्याय असणार आहे. अध्यक्षांकडून ती अपेक्षा आहे की न्यायानं त्यांनी निर्णय दिला पाहिजे. सर, काँग्रेसही फुटेल काही दिवसात असंही सांगण्यात येतं. नाही, अफवा तर भरपूर उठवल्या जात आहेत, परंतु काँग्रेस आम्ही सगळे एकत्र पद्धतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं आतापर्यंत राहिलोय. 44 ते 45 झालो आम्ही, एकत्र पद्धतीनं काम करतो आहोत आणि आघाडी म्हणून सुद्धा आम्ही तिन्ही पक्ष आजही एकत्र आहोत आणि आमचे मित्र सुद्धा बरोबर आहेत. आमच्या जे पुरोगामी विचाराचे आहेत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल, इतर काही मित्र आहेत, सर्वजण आम्ही बरोबर आहोत. सर, काँग्रेस लोकसभेची सीट ही पालघरमध्ये ठाकरे गटाकडे जाणार की काँग्रेसकडे? नाही, तो तर अजून चर्चेचा विषय आहे. तो त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. निर्णय जो होईल तो होईल. जो कुणी उमेदवार राहील तो आघाडीचा उमेदवार राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.